गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं अल्कोहोल, फेनॉल आणि इथर्स. आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे नेक्स्ट चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रिया. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनिक स्पेसिस अँड सबस्टन्सेस आर इन्व्हॉल्व इन आयोनिक इक्विलिब्रिया in aqueous solution. The equilibrium between H plus and OH ions of water and unionized water molecules. The ionization of weak electrolytes such as weak acid and weak base in water are explained in this chapter. The ionic equilibrium is established between the unionized molecules and the ions in the solution of weak electrolytes. ओके, जे काही आयोनिक इक्विलिब्रियामध्ये किंवा आयोनिक ॲक्युअस सोल्युशनमध्ये आयोनिक इक्विलिब्रिया आयोनिक सोल्युशनमध्ये जे काही आयोनिक स्पेसिस यूज केले जातात आणि त्यात आयोनिक स्पेसिसचं किंवा आयन्सचे जे काही सबस्टन्स असतात ज्यांचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे ते आपल्याला स्टडी करायचं असतं. आणि या ठिकाणी आपण ॲक्युअस सोल्युशन घेतलं आहे. ॲक्युअस म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल असलेलं. मग आपण काय घेतलं आहे, वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी घेतो आहे. म्हणजे H प्लस अँड OH मायनस आयन्स हे डिसोसिएट्स होत आहेत. ओके, H प्लस आणि OH मायनस आयन्स डिसोसिएट होत आहेत. Electrolytes are classified into two classes on the basis of extent of ionization. इलेक्ट्रोलाइट जे आहेत त्याचे दोन क्लासेस होतात, म्हणजे दोन टाईप पडतात. एक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, दुसरा आहे वीक इलेक्ट्रोलाइट्स. So what is meant by strong electrolyte? The substance which ionizes completely into ions in aqueous solution are called strong electrolytes. ओके, तर जो सबस्टन्स आयोनाइज होतो पूर्णपणे कम्प्लिटली ॲक्युअस सोल्युशनमध्ये त्याला म्हटलं जातं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता फॉर एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत की HCl असेल, H2SO4 असेल, HNO3 असेल, NaOH असेल किंवा KOH, NaCl, KNO3 एक्सेट्रा. म्हणजेच आता HClचं जर आयन डिसोसिएशन झालं तर H प्लस Cl मायनस, H2SO4चं झालं H प्लस SO3 H प्लस आणि SO4H. नंतर HNO3 असेल, NaOHमध्ये कसं येईल, ही Na प्लस OH मायनस, KOHमध्ये K प्लस OH मायनस, NaClमध्ये Na प्लस Cl मायनस, त्यानंतर KNO3मध्ये K प्लस NO3 मायनस. म्हणजे असं आयनचं डिसोसिएशन होऊ शकतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये. आता वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? The substances which ionize to a lesser extent in aqueous solution are called weak electrolytes. ओके, तर खूप कमी प्रमाणात ते काय होतील, आयोनाइज होतील आणि त्याच्यामुळे ते जे इलेक्ट्रोलाइट असतात त्याला म्हटलं जातं वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत CH3, CuOH, NH4OH, NH4CO3 आणि HCl. The ionization of weak electrolytes are written with double headed arrow. ओके,
जे काही वीक इलेक्ट्रोलाइट असतात, हे बघा, हा जो ॲरो दिसतोय डबल हेडेड, म्हणजे हेड असतं या ठिकाणी. ॲरोला इथं डोकं आहे आणि इकडं हे डोकं आहे, म्हणजे त्याला म्हटलं जातं डबल हेडेड ॲरो. आणि ती जी रिॲक्शन असते ती रिव्हर्सिबल रिॲक्शनसुद्धा म्हटलं जातं त्या ठिकाणी, की जसं प्रॉडक्ट तयार होतो तसं प्रॉडक्टपासून परत रिॲक्टंटसुद्धा फॉर्म होतात. CH3COOH प्लस H2O दिलेला आहे आणि प्रॉडक्ट जो तयार झाला तो H3O प्लस प्लस CH3COO मायनस. सेकंड एक्झाम्पल आहे NH3 प्लस H2O. त्याचं प्रॉडक्ट आहे NH4 प्लस प्लस OH मायनस. The strong electrolytes are almost complete ionize. ओके, स्ट्रॉंग जे इलेक्ट्रोलाइट आहे ही ऑलमोस्ट कंप्लीट इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि वीक इलेक्ट्रोलाइट हे पूर्णपणे कंप्लीट होत नाही. नेक्स्ट टॉपिक आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. The fraction of total number of moles of an electrolyte which have undergone dissociation at equilibrium is known as degree of dissociation. The strength of an acid or base depends upon its degree of dissociation, means alpha. Mathematically it is represented as follows: alpha is equal to number of moles of ionize at equilibrium upon total number of moles present. Degree of ionization or dissociation for acid H plus upon C. Cp means concentration. Degree of ionization or dissociation for base OH minus upon C. Degree of dissociation is always less than 1. It is never greater than 1. ओके, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय, की जे काही टोटल नंबर ऑफ मोल्स असतील इलेक्ट्रोलाइटचे त्याचं फ्रॅक्शन होणे म्हणजेच डिसोसिएशन होणे, तर त्याला म्हटलं जातं एक ठराविक डिग्रीमध्ये डिसोसिएट होतात आणि त्याला म्हटलं जातं डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याचा फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे. अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आयोनाइज ॲट इक्विलिब्रियम अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट. ओके, त्यानंतर डिग्री ऑफ डिसोसिएशन जे असते ॲसिडसाठी आणि बेससाठी ते कसं होऊ शकतं. डिसोसिएशन जर वॉटर असेल तर H प्लस हे ॲसिडसाठी, H प्लस काय ॲसिड आणि बेस काय आहे OH मायनस, म्हणजे H प्लस अपॉन C OH मायनस अपॉन C. आणि त्याचं जे डिसोसिएशन आहे ते लेस दॅन 1 असतं, ग्रेटर दॅन 1 नसतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक असणार आहे क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ॲसिड अँड बेसिस. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, की ॲसिड काय असतं, बेस काय असतं. बरेचसे सायंटिस्ट जे होते त्यांनी ॲसिड आणि बेसची जी काही थिअरी होती त्याच्यावर स्टडी केला होता. मग प्रत्येकाची ॲसिड आणि बेस संदर्भातली थिअरी ही वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये रूपांतरित केली गेली होती. तर वेगवेगळी जी काही थिअरी होते ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.